चला विनंती असेल शावाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत लक्ष्मण इलेव्हन जांभूर आयोजित हे महादिव्य असं आयोजन आपण पाहिलं। कुमारी वीरा संदीप पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मण स्मृती चषक 2025 या गोड आठवणी चिरंतन आपल्या मनामध्ये अशाच राहणार आहेत। ज्या ठिकाणी प्रथम पारितोषिक रोख रक्कम 10,001 रुपये अष्टविनायक तरुण मंडळ जांभूर एटीएम ग्रुप यांचं मनापासून विशेष आभार। द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 6,766 रुपये माननीय श्री राजू दळवी दादा खजिनदार शावाडी तालुका क्रिकेट असोसिएशन, माननीय श्री अजित पाटील दादा अध्यक्ष अष्टविनायक तरुण मंडळ जांभूर यांचा एक मोलाचा वाटा। तृतीय पारितोषिक रोख रक्कम 2,222 माननीय श्री अंबाजी सावंत दादा आणि माननीय श्री तानाजी पाटील दादा यांचा देखील विशेष आभार। चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 2,222 माननीय श्री भगवान यशवंत तुपारे दादा दादांचा विशेष सहकार्य विशेष आभार। यूट्यूब सौजन्य लक्ष्मण इलेव्हन जांभूर आणि मैदान सौजन्य श्री शिवप्रतिष्ठान दुर्गा माता मंडळ जांभूर माननीय श्री रोहित पाटील मुंबई पोलीस। उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक चषक सौजन्य माननीय श्री राहुल मोरे दादा। मॅन ऑफ द मॅच सिरीज चषक सौजन्य माननीय श्री विनोद पाटील दादा। अंपायर सौजन्य माननीय श्री मंगेश कांबळे दादा आणि माननीय श्री संतोष पाटील दादा। यश इलेव्हनचे संघ मालक। मॅन ऑफ द मॅच मेडल माननीय श्री सागर दळवी दादा उपाध्यक्ष शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन। ट्रॉफी सौजन्य कुमारी वीरा संदीप पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला ट्रॉफी सौजन्य लाभले आहे आणि वीराला आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना असेल की उदंड आयुष्य लाभू दे, यशाची आणि एक सौंदर्य आरोग्याची तिला पूर्तता व्हावी हीच तुळजापूर निवासिनी आई तुळजाभवानीला आणि रायगड निवासिनी आई शिरकाई चरणी प्रार्थना असेल। चेंडू सौजन्य बॉस 11 चरण आणि कुमार प्रतीक जगताप भाऊ यांचं सौजन्य लाभलं आहे। समालोचक सौजन्य कुमार दयानंद पाटील भाऊ माननीय श्री चंद्रकांत पाटील दादा उपाध्यक्ष अखिल भारतीय कुर्मी समाज नवी मुंबई ठाणे जिल्हा कांसावारणा फाउंडेशन नवी मुंबईचे खजिनदार दादांचं देखील विशेष विशेष आभार। जाऊया एका महत्त्वपूर्ण सन्मानाकडे।
ओके. पहिल्यांदा एक गोड व्यक्तिमत्व जे सातत्यानं आपल्या शाहूवाडी तालुक्यासाठी योगदान देत असतं आणि त्यांच्याच कन्येचा आज वाढदिवस आहे आणि तिच्याच वाढदिवसानिमित्त आपण हा चषक पाहतोय. माननीय आदरणीय संदीप पाटील दादा यांचा यथोचित सत्कार सन्मान आपण सर्वप्रथमता घेणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातूनच ट्रॉफी सौजन्य लाभला आहे. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संदीप दादांच्यासाठी. थँक्यू दादा. त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये ज्यांचं मोलाचा वाटा होता, अगदी मुसळधार कोसळणारा पाऊस होता, परंतु जे नाव आता सगळ्यांच्या मनामध्ये पाठ झालं आहे, सुंदर चित्रफित म्हटलं तर पहिल्यांदा नाव येतं ते ओम साई MTC लाईव्ह. यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी पावसाने व्यत्यय आणला होता जरूर, परंतु ओम साई म्हणजे परफेक्ट कार्यक्रम. दादांचा देखील यथोचित सत्कार सन्मान करणार आहोत. प्लीज दादा यायचंय. टेनिस क्रिकेट विश्वाला जर एक नवीन ओळख दिली असेल, ती नवीन ओळख दिली आहे ओम साई MTC स्पोर्ट्स लाईव्ह यांनी आणि यांच्या माध्यमातून या टेनिस क्रिकेटला समालोचक असतील, खेळाडू असतील, उपस्थित ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य भेटतं, परंतु त्याच्यापेक्षा जर मोलाचा वाटा असतो तो म्हणजे ज्यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून आपला योगदान देतात, तेच म्हणजे ओम साई MTC स्पोर्ट्स. त्यांचा देखील विशेष आभार. दिवसभरामध्ये ज्यांनी योग्य पद्धतीने आपल्याला पंचांची भूमिका निभावली तेच म्हणजे आमचे माने सर. माने सरांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय आणि त्याचबरोबर आमचे हेमंत तावडे सर यांचा देखील यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. कोसळणाऱ्या पावसात अगदी धारा पडत होत्या पावसाच्या, परंतु त्यामध्ये देखील आपलं मोठं योगदान माने सरांचं आणि त्याचबरोबर आमचे हेमंतजी तावडे सर यांचं देखील एक मोठा योगदान, त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर कधीच कोणत्याही व्यक्तिमत्वाला दुखावलं जात नाही, प्रत्येकांचा मान सन्मान केला जातो. कारण की ही शिकवण आहे आमची शाहू महाराजांची, ही शिकवण आहे राजा शिवछत्रपतींची आणि ही शिकवण आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये जेवढा मोठा कोल्हापूरकरांचा आहे तो वाखण्याजोगा आहे. आपण एकदा आपल्या या जिल्ह्याचा इतिहास वाचा, नक्कीच आपल्या माना मोठ्या विजयाच्या भूमिकेने उभं राहतील. त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये ज्याचा योगदान लाभलं एक गुणलेखक म्हणून करण, त्याचा देखील आपण सत्कार करणं गरजेचं आहे. चल करण, स्पीडअप घे मित्रा. करणचा सत्कार केला जातोय. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला जातो. त्याच दिवसभरामध्ये चांगलं गुणलेखकाचं काम त्याच्या माध्यमातून साकारलं. त्याचबरोबर एक गोड व्यक्तिमत्व, जितका आवाज गोड तितका माणूस गोड आणि तितकंच सुंदर गोलंदाज देखील आहे, ज्यांच्या माध्यमातून अंपायर सौजन्य देखील या स्पर्धेसाठी लाभला आहे, तेच म्हणजे माननीय श्री मंगेश कांबळे दादा यांचा देखील यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मायेची उबदार रेशमी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातोय. हॅलो. याच्यानंतर पूर्ण दिवसभराची ज्यांनी समालोचनाची भूमिका निभावली ते आमचे
भरत जाधव सर यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचिताचा मान सन्मान केला जातोय. आणखी नाव असतील तर सांगा. थँक्यू सो मच. शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन सातत्याने आमचे गुणगान तुम्ही करत असता आणि सातत्याने आमच्या पाठीशी असता. सत्कार सन्मान हा एक बहाणा आहे. तुमच्या सोबत जो आमचं ऋणाबंधाचं नातं आहे ते असंच टिकून राहावं हीच आमची प्रार्थना असेल. जाऊया आपण पुढील मुख्य सत्काराकडे. माननीय आदरणीय प्रकाश पाटील दादा यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. लक्ष्मण स्मृती चषक 2025 मध्ये दादांनी देखील इथे येऊन या स्पर्धेला 4 चांद लावले. दादांचा देखील यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. शाहवाडी तालुक्यांच्या मायेच्या धागेने विणलेली मायेची रेशमाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातोय. आणि हे गोड छायाचित्र आपल्या कॅमेरामध्ये कॅमेराबद्ध करताना दादांना पाहतोय. दादांची आज बॅटिंग देखील चांगली राहिली आहे. त्याचबरोबर ऑफ साइडचा बादशाह म्हणून चर्चेत असणारं नाव ते म्हणजे भरत कांबळे दादा यांचा देखील यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. माननीय आदरणीय भरत कांबळे काळंबादेवी स्पोर्ट्सचे स्टार खेळाडू यांचा देखील यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. अतिथी कक्षामध्ये चांगली बॅटिंग आज राहिली. चांगला खेळ त्यांचा आपण पाहिला आणि सातत्याने युवकांना प्रेरणादायक त्यांचा खेळ राहतो. थँक्यू सो व्हेरी मच दादा. असंच तुमचं योगदान आहे. अशीच साथ राहून द्या. सर्वप्रथमतः संपूर्ण 16 संघ ज्यांनी या स्पर्धेमध्ये नामांकन दर्जित केलं त्या संपूर्ण संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. हार जीत तर होत जाते परंतु प्रयत्नासाठी जो उभा असतो त्याच्या पाठीमागेच कोल्हापूर निवासिनी आई महालक्ष्मी उभी असते. दख्खनचा राजा ज्योतिबा पाठीराखा असतो. तर या स्पर्धेमध्ये 16 संघ आले होते आणि त्या संघामध्ये ज्या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता तो म्हणजे राजू. मेडल देऊन त्यांना पहिल्यांदा प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय. पहिल्या सेमीफायनलचा प्लेअर ऑफ द मॅच. चला स्पीडअप घ्यायचंय. पहिल्या सेमीफायनलचा प्लेअर ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज राजू यांनी बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती काजू चारलेत गोलंदाज फलंदाजांना. त्याचबरोबर नेक्स्ट सेमीफायनल मध्ये प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय मिस्टर संकेत. चांगली गोलंदाजी. डिपेंडिंग करायचा होता धावा आणि त्याच्या वरती प्रेशर होतं आणि प्रेशर वरतीच त्याने जो उत्कृष्ट खेळ दाखवला प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय नेक्स्ट दुसऱ्या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये. त्याचबरोबर सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय ते म्हणजे पुन्हा एकदा राजू ठरतायत पुन्हा एकदा प्लेअर ऑफ द मॅच. आज सागरदादा दळवी ज्यावेळेस मेडल बनवायला गेले होते त्यावेळेस बोलले की मेडल जरा जड बनवा. राजू दादा जरा मजबूत माणूस आहे आज ते जास्त मेडल घेऊन जातील. आणखीन फायनलच्या मुकाबल्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच चे मानकरी मिस्टर राजू. लक्ष्मण स्मृती चषक 2025 या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. चांगला एफर्ट आणि तो ठरतोय अमेनी संघाचा. अक्षय ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. चांगला एफर्ट सेकंड धावसाठी जो त्याने सूर मारला होता हवेमध्ये तो अक्षय ठरतोय बेस्ट फिल्डर आणि
स्क्वेअर लेग बाउंड्री वरती देखील त्याने एक उत्कृष्ट एफर्ट दाखवला आणि त्या एफर्टच्या जोरावरती बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय तो म्हणजे अमेनी संघाचा अक्षय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अक्षयसाठी. एकदा जोरदार टाळ्या पाहिजेत अक्षयसाठी. त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षकासाठी चषक लाभला आहे. माननीय श्री लहू मोरे दादा यांचा देखील विशेष आभार. त्याचबरोबर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कारंडेवाडी संघाचा विशाल ठरतो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चषक सौजन्य माननीय श्री लहू मोरे दादा. उत्कृष्ट गोलंदाजासाठी चषक त्यांच्या माध्यमातून लाभलाय. दादांचा विशेष आभार. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट विशाल ठरतायत. लक्ष्मण स्मृती चषकामधील बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी सौजन्य पुनश एकदा माननीय श्री लहू मोरे दादा यांच्या माध्यमातून सुंदर अशी ट्रॉफी. आणि बॅट्समन ठरतोय तो म्हणजे जांभूरगावचे सुपुत्र बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट सुरेश ठरतायत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. मॅन ऑफ द सिरीजला आपण नंतर नामांकन देऊ, परंतु त्या अगोदर आपण चतुर्थ आणि तृतीय पारितोषिक वितरण करणार आहोत. चतुर्थ पारितोषिकासाठी रोख रक्कम 2222 माननीय श्री भगवान यशवंत तुपारे दादा यांचं सौजन्य लाभलं आहे. दादांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत. आणि या लक्ष्मण स्मृती चषकामधील चौथ्या नंबरचं स्थान पटकावलं आहे आपल्या आवडीचा संघ ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी. आज संघाने चौथ्या नंबरचं स्थान पटकावलं आहे. संपूर्ण टीम आणि कॅप्टन यांनी यायचं आहे आणि चतुर्थ क्रमांकाचं हे पारितोषिक उचलायचं आहे. चांगला बॅटिंग राहिली. संपूर्ण संघ आज चांगला खेळला, थोडासा कमी पडला, परंतु पुनश्च एकदा नव्याने सुरुवात करू आणि एक नवीन मोठा संकल्प घेऊन या संकल्पनावरती यशाची एक वात पेटवून आपल्या गावाचं नाव मोठं करू या उद्दिष्टाने हा संघ पुनरागमन करेल. चांगली बॅटिंग राहिली अक्षयची, संदीपचा चांगला एफर्ट्स, कॅप्टनची चांगली साथ, संपूर्ण संघ विक्रम असेल, सगळ्यांनी मोठे योगदान दिलं. संपूर्ण संघाचं मनापासून आभार. कॅप्टनना विनंती करतो व्यक्त होणार असेल तर 2 शब्द आमच्याशी व्यक्त व्हायचं आहे. थँक्यू सो व्हेरी मच. आज शब्द नाही आहेत त्यांच्याकडे, 2 शब्द पण नाही आहेत. तृतीय क्रमांक ज्या संघाने गेल्या उपाध्यक्ष चषकामध्ये चतुर्थ क्रमांक निभावला होता ते एक पाऊल पुढे आले आहेत. तो संघ म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा मिस्टर 360 यांच्या जोरावरती या संघाने कमी वेळात नाव कमवलेला हा संघ नवलाई स्पोर्ट्स रेटरे वारणा संघ तृतीय क्रमांकावरती ठरतो. या स्पर्धेमधील विजेता संघ तृतीय पारितोषिक रोख रक्कम 2222 माननीय श्री अंबाजी सावंत दादा आणि माननीय श्री तानाजी पाटील दादा यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य लाभलेला आहे. आणि तृतीय क्रमांक पटकावलेला आहे या स्पर्धेमधील नवलाई स्पोर्ट्स रेटरे वारणा. मी दिनेश निकम यांना विनंती करतो चषकानंतर आमच्याशी 2 शब्द जोडायचे आहेत दादा. नवलाई स्पोर्ट्स रेटरे वारणा पहिल्या क्रमांकाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी पासून सातत्याने आज संघ विचलित राहतोय. आज सुमित यांना मिस केला असेल सेमी फायनलला, कारण की धावा बनल्या नाहीत, सुमित अवेलेबल नव्हता, त्यांना देखील मिस केला असेल संघाने. निकम कॅप्टन निकम यांना मी 2 शब्द आमच्याशी जोडायचे आहेत दादा. प्लीज 2 शब्द जोडायचे आहेत आमच्याशी.
लाजरे आहेत दादा. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम नवलाई स्पोर्ट्स. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमधील ज्याने संपूर्ण समर्पण देऊन आपल्या संघासाठी मोठं योगदान सातत्याने दिला जातो असा हा प्लेअर आणि हा डिझर्व करतो या ट्रॉफीसाठी. मॅन ऑफ द मॅच सिरीज चषक सौजन्य माननीय श्री विनोद पाटील दादांचं विशेष आभार. आणि या लक्ष्मण स्मृती चषक 2025 चा मॅन ऑफ द सिरीज ठरतोय. पुन्हा एकदा हे नाव हे यादीतलं नाव आहे आणि टॉपचं नाव लीडिंगला नाव आहे आणि नाव सातत्याने सर्वांच्या मनामध्ये आता कोरलंय. जसं ओम साई MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्टसाठी फेमस आहे तसं शाहवाडी तालुक्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी हे नाव फेमस आहे. नन अदर दॅन मिस्टर 360 सुमित गराळे ठरतोय पुन्हा एकदा मॅन ऑफ द सिरीज. आणखीन एक ट्रॉफी त्याच्या शोपीस मध्ये ऍड होते आणि ट्रॉफी देखील तितकीच सुंदर आहे. मी विनंती करतो विजयदादांना तुम्ही बोलायचं आहे. सुमित अवेलेबल नाहीये दादा, थांबायचंय, वेळ झालेला नाही, आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. आज कोण बोलत नाहीये तर जाऊयात आपण सेकंड पारितोषिकासाठी. जो संघ या स्पर्धेमध्ये संपूर्ण या संघाने कामगिरी चांगली केली परंतु थोडेसे कमी पडले, परंतु कमी तिथे आम्ही या विचाराने हा संघ पुण्याने एकदा या स्पर्धेमध्ये उतरेल आणि पुन्हा मोठ्याने आणि जोशाने सुरुवात करेल. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 6,766 रुपये माननीय श्री राजू दळवी दादा खजिनदार शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन आणि माननीय श्री अजित पाटील दादा यांचं सौजन्य लाभलेलं आहे. आणि तृतीय क्रमांक पटकावलेला आहे आपल्या सर्वांच्या आवडीचा संघ काळंबा देवी स्पोर्ट्स जांभूर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. काळंबा देवी स्पोर्ट्स जांभूर या संघाची उत्कृष्ट कामगिरी राहिली. लक्ष्मण इलवण जांभूर संघाचे कॅप्टन सूरज यांच्या शुभ हस्तेच ट्रॉफी वितरित केली जाते. संपूर्ण संघाला कर्णधार आणि ग्रामस्थ जे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहत आहेत त्यांना देखील खूप खूप साऱ्या शुभेच्छा. दादा 2 शब्द बोलायचे आहेत. मी भरत कांबळे यांना विनंती करतो. भरत कांबळे. भरत आता जास्त वेळ घेणार नाहीये. ऑफ साईडला चेंडू एकही आज बॅटवरती आला नाही. अलॉंग द अक्रॉस द बॅट तुम्ही खेळला तो फायनलच्या मुकाबल्यासाठी थोडेसे कमी पडला. दुसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्याची अपेक्षा ठेवली होती का? पहिल्याची अपेक्षा ठेवलीच होती पण आमचा थोडा स्कोर एक 5-10 असताना तर पहिला नंबर फिक्स, कारण असे बॉलर आमच्याकडे होते. संकेत आणि अजित या दोघांनी आज खूप चांगला गेम केला. नक्कीच संकेत आला होता. एक्सेप्टन अशी होती की ओपनिंगला तुम्ही दिसाल. फायनलचा मुकाबला होता 2 षटकाचा. तुमची आज बॅट बोलत होती परंतु संकेत वरती तुम्ही चान्स घेतला. धावपलकावरती लावल्या नाहीत, परंतु नेक्स्ट मॅच साठी काय इंटेंट असू शकतो? सध्या नवीन पोरांना पुढे घ्यायचं आहे. आपणच किती खेळायचं, त्या लोकांना पण थोडा चान्स द्यायला पाहिजे. तो पुण्यावरून येतो संकेत आणि त्याची बॅटिंग पण होती तिकडे, तो प्रॅक्टिस करतोय त्यामुळे मी थोडा पाठीच राहतो. थँक्यू सो मच दादा. तुम्हाला पुढच्या मॅच साठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि संकेतसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. येणारा काळ नक्कीच संकेत गाजवेल. प्रेशराइज मुकाबले असतात, खूप सारे क्रिकेट खेळावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला एक अनुभव येतो आणि अनुभवाच्या जोरावरतीच आपण विजय मिळवतो. लक्ष्मण स्मृती चषक 2025 चा पहिल्या क्रमांकाचा मानकरी कुमारी वीरा संदीप पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त हे भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनामध्ये 4 चांद लावले. ते म्हणजे रोख रक्कम 10,001 रुपये प्रथम पारितोषिक देऊन, ते म्हणजे अष्टविनायक तरुण मंडळ जांभूर एटीएम ग्रुप. एटीएम ग्रुप म्हणजे एटीएम नाही तर ऑल टाइम माणुसकी असं म्हणावं लागेल आणि माणुसकी दर्शवली आहे एटीएम ग्रुपने. 10,001 रुपयाचा पारितोषिक आणि भव्य दिव्य असा चषक ट्रॉफी सौजन्य लाभला आहे कुमारी वीरा संदीप पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त. दादांचा देखील विशेष आभार. आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. सातत्याने यश हुलकावणी देत होतो परंतु यावेळेस त्याला हुलकावणी देऊन मानकरी ठरला आहे भैरीदेवी स्पोर्ट्स कारंडेवाडी.
संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ, राजू असेल गोलंदाज, विशाल असेल, संपूर्ण टीम असेल, संपूर्ण टीम न यायचंय. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतो लक्ष्मण स्मृती चषक 2025. प्रथम पारितोषिकाचा मानकरी रोख रक्कम 10,001 रुपये अष्टविनायक तरुण मंडळ जांभूर ATM ग्रुप यांच्या माध्यमातून आणि भव्य दिव्य चषक कुमारी वीरा संदीप पाटील याच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्याचा चषक पाहतो. मी विनंती करेल संजय जाधव 2 शब्द आपल्याशी जोडायचा आहे आणि आजचा जो हा खेळ आहे 5 मिनिटं आहेत आपल्याकडे, आपण इथे समाप्त करणार आहोत. पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरणार आहेत. मगाशी आपली चर्चा झाली की भरत सर योग्य क्षणाला येऊन जर मिळून एकजुटीने खेळलो तर आपल्याला कोणतंही म्हणजे टार्गेट किंवा हे अशक्य असं काहीच नाही. हे पर्व मी सर्वप्रथम आमच्या टीमला सांगू शकतो. आणि राहिला विषय तर आज आम्ही सुरुवातीपासूनच कमी रन द्यायचाच प्रयत्न केला आणि आमच्या गोलंदाज राजू आणि विशाल यांनी खूप मेहनत घेतली आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन्स. लास्ट क्वेश्चन तुमच्यासाठी असेल, आज या संघामध्ये कोणत्या खेळाडूला मिस करताय? सुमित घराळे. ते जर असते तर आज आम्ही खरंच बॅकफुटवर असतो. सुमित घराळे तर दुसऱ्या टीम मधील आहे तर त्यांना तुम्ही मिस करताय. ते असते तर तुम्ही बॅकफुटला असता. परंतु सुमित यांचा खेळ तुम्हाला कितपत आवडतो? खरंच उत्तमरित्या तो खेळतो. 360 प्लेयर आहे आणि तालुक्यासाठी खूप छान हे मोठं नाव करेल. थँक्यू सो मच संजय जाधव. तुम्ही ऐकत होता कॅप्टन, विनिंग टीमचे कॅप्टन. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि टीमसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत आपण लक्ष्मण इलेव्हन जांभूर आयोजित कुमारी वीरा संदीप पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मण स्मृती चषक 2025 पाहिला आणि या 2025चा उपविजेता संघ काळंबा देवी स्पोर्ट्स जांभूर हा ठरतोय आणि विजेता संघ भैरी देवी स्पोर्ट्स कारंडेवाडी. आणि अनावधानाने कोणाचा सत्कार सन्मान राहिला असेल, या कोणाचे मन दुखावले असेल, त्यासाठी नेहमीप्रमाणे शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन तुमच्या पाठीशी असेल आणि तुमचा देखील यथोचित आभार मानू इच्छितो. आणि लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग मुंबई आणि मुंबई उपनगर त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातून जोडले होते त्या प्रेक्षकांचे देखील खूप खूप आभार. आणि आजचा हा महा सोहळा इथे समाप्त होते याची मी मराठी समालोचक भरत जाधव आनंदाने घोषणा करतो. थँक्यू सो व्हेरी मच.